नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि एक्सक्लुझिव्ह अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा घोषणेबद्दल बोलणार आहोत ज्याची लाखो विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. थेट सीबीएसईकडून आलेली ही अधिकृत माहिती आहे आणि एक प्रकारची मोठी ब्रेकिंग न्यूजच आहे. एका न्यूज अँकरच्या उत्साहाने आज आपण या घोषणेचे सगळे पैलू समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट या मोठ्या अपडेटकडे वळूया. शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. सीबीएसईने सीटीईटी 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा केली आहे. ज्या क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो तो क्षणाखेर आला आहे. शैक्षणिक क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या देशातल्या लाखो उमेदवारांसाठी ही एक अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जा देणारी घटना आहे, ज्यामुळे आता अभ्यासाला एक पक्की दिशा मिळणार आहे. नेहमीप्रमाणेच ही परीक्षा केवळ एकाच स्तरापुरती मर्यादित नाही. ती पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही महत्त्वपूर्ण स्तरांसाठी घेतली जाणार आहे. म्हणजेच काय तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक अशा दोन्ही स्तरांवर शिक्षक पदासाठी आपली दावेदारी सांगण्याची ही सुवर्ण संधी आहे. आणि कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी देशभरात एकाच वेळी पार पडणार आहे. तारखा फिक्स झाल्या आहेत, त्यामुळे आता टार्गेट सेट करणं खूप सोपं होणार आहे. ही परीक्षा देशभरातील तब्बल 132 वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी घेतली जाणार आहे. यावरून सीबीएसईच्या लॉजिस्टिक तयारीचा आणि परीक्षेच्या गांभीर्याचा आपल्याला नक्कीच अंदाज येतो. आणि आणखी एक उत्तम गोष्ट म्हणजे भाषेचा कोणताही अडथळा उमेदवारांच्या यशाच्या आड येऊ नये म्हणून ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा एकूण 27 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आपापल्या सोयीच्या किंवा मातृभाषेतून पेपर समजून घेण्याची पूर्ण मुभा मिळेल. हे खऱ्या अर्थाने खूप सोयीचं आहे. महत्त्वाच्या तारखा आणि संपूर्ण वेळापत्रक. ही संधी हातातून जाऊ द्यायची नसेल तर या तारखांकडे अगदी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे बरं का. सर्वांत आधी संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 पासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची तसेच परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख आहे 10 जून 2026. लक्षात घ्या, बरोबर रात्री 11:59 ही लिंक सुरू असेल. हा जो महिनाभराचा वेळ आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांची अजिबात वाट न बघता फॉर्म आधीच भरून मोकळे व्हा. आणि हो, हे लक्षात ठेवा, सामान्य अर्जाची मुदत संपल्यानंतर जर फॉर्म भरताना काही नजरचुकीने त्रुटी राहिलीच तर ती दूर करण्यासाठी 15 जून ते 18 जून 2026 हा अतिशय छोटासा दुरुस्तीचा म्हणजे करेक्शनचा कालावधी दिला जाईल. ही अंतिम संधी असेल. या मर्यादित मुदतीनंतर कोणत्याही प्रकारचा बदल स्वीकारला जाणार नाही, हे सूत्र अगदी पक्क डोक्यात ठेवा. आता पुढचे टप्पे काय असतील तर 6 सप्टेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते परीक्षेच्या बरोबर 2 दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. आणि परीक्षा झाल्यावर ज्याची सर्वात जास्त धाकधूक असते तो निकाल. हा निकाल ऑक्टोबर 2026च्या अखेरीस जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अगदी फास्ट ट्रॅकवर सर्व गोष्टी होणार आहेत. परीक्षा केंद्रांबद्दल एक अतिशय महत्त्वाची सूचना. यावर्षीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रांच्या संदर्भात एक अतिशय कडक नियम लागू करण्यात आला आहे, जो सगळ्यांनी नीट समजून घेणं आवश्यक आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. यावेळी उमेदवारांना स्वतःचं परीक्षा शहर निवडण्याचा कोणताही ऑप्शन किंवा सुविधा मिळणार नाही. होय, परीक्षा केंद्र आणि शहर हे सीबीएसईकडून पूर्णपणे रँडम पद्धतीने दिले जाणार आहे आणि एकदा का केंद्र अलोकेट झालं की त्यानंतर ते बदलून मिळण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे अर्ज करताना ही चूक करू नका. फॉर्म भरताना तुमचं नाव, पत्ता आणि सर्व डिटेल्स 2दा नव्हे 3दा तपासा. सर्व माहिती 100% अचूक असल्याची खात्री करूनच फॉर्म फायनल सबमिट करा. कारण घाईघाईत केलेली एक छोटीशी स्पेलिंग मिस्टेक सुद्धा पुढे मोठी डोकेदुखी ठरू शकते. अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी नेहमी सीटीईटी आणि सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. आजपासूनच नियोजनबद्ध तयारीला सुरुवात केली तर नक्कीच फायदा होईल. हा प्रेरक विचार नेहमी स्मरणात असू द्या. मेहनत आजची, उद्याची शिक्षक पदाची नोकरी निश्चित. आज घेतलेले कष्ट नक्कीच फळाला येतील. तर अशाच भरती आणि शिक्षणविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे अपडेट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सादरीकरणासह. ऑल द बेस्ट.